नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ या काळाविषयी माहिती पाहणार आहोत. भूतकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी प्रामुख्याने या काळाचा वापर केला जातो. या काळात वाक्यरचनेत हॅड ह्या एकमेव सहाय्यकारी क्रियापदाचा वापर सर्वनामासमोर केला जातो हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया. I had, we had, you had, you had, he had, she had, it had आणि त्यांचं अनेक वचन they had. अशा पद्धतीनं हॅडचा वापर सर्वच सर्वनामांसमोर केला जातो हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे म्हणजे हॅडच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरतात हे लक्षात ठेवा. आता मग ते पास्ट पार्टिसिपल कोणते आहेत तर मागील परफेक्ट प्रेझेंट टेन्स या व्हिडिओमध्ये मी पास्ट पार्टिसिपल्सची अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. आपण सूत्र पाहूया आता. एस प्लस हॅड प्लस पी पी ऑफ व्ही प्लस डॉट 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 म्हणजे डॉट डॉटचा अर्थ त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आणि एक्सटेन्शन. आता बघा, एस म्हणजे काय तर सब्जेक्ट, त्याला आपण मराठीत कर्ता म्हणतो, तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढे येतो हॅड ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. हे आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्वच सर्वनामांसमोर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद येतो. त्याच्या पुढे पी पी ऑफ व्ही म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. चला आता आपण या क्रियापदाचा अभ्यास करू. ईट म्हणजे खाणे, त्याला आपण रूट वर्ब असं म्हणतो आणि ते क्रियापदाचं पहिलं रूप आहे. बघा दुसरं एट म्हणजे खाल्ले, त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो, ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आणि तिसरं बघा इटन म्हणजे त्याचा अर्थ मराठीत होतो खाल्लेले, त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो म्हणजे क्रियापदाचं ते तिसरं रूप आहे. या तिसऱ्या रूपाचाच आपण या पास्ट परफेक्ट टेन्समध्ये उपयोग करणार आहे. आता या काळाची काही वाक्य बघू. आय हॅड इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला होता. वी हॅड इटन अ मँगो, आम्ही आंबा खाल्लेला होता. यू हॅड इटन अ मँगो, तू आंबा खाल्लेला होतास. यू हॅड इटन अ मँगो, तुम्ही आंबा खाल्लेला होता. ही हॅड इटन अ मँगो, त्याने आंबा खाल्लेला होता. शी हॅड इटन अ मँगो, तिने आंबा खाल्लेला होता. इट हॅड इटन अ मँगो, त्यानं आंबा खाल्लेला होता. अशा पद्धतीनं. आणि अनेक वचन आहे दे हॅड इटन अ मँगो, त्यांनी आंबा खाल्लेला होता. अशा पद्धतीनं परफेक्ट पास्ट टेन्समध्ये वाक्य आपण करायची आहेत. तुमच्या सरावासाठी काही वाक्य मी मराठीतून दिलेली आहेत. त्यांचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये म्हणजेच परफेक्ट पास्ट टेन्समध्ये करा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा. व्हिडिओ आवडला असल्यास आणि काळ समजला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.